दरम्यान ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या मुद्द्यावर आशिष शेलार यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी अट घातली आहे की कट आहे हे लवकरच समजेल असंही आशिष शेलार म्हणालेत। दोघांचा प्रश्न तर दोघांनी ठरवावं, नाहीतरी पारिवारिक पक्ष आहेत, आंतरकलह परिवार माझा म्हटलाच होता, त्यांनी आपापसात ठरवलं तर त्यांना लक लाभ, त्यांना शुभेच्छा। एकाने साथ घातली, दुसऱ्याने अट घातली, पण ती अट आहे की कट आहे तर दोघांनी ठरवावं। दरम्यान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे एकत्र येणार का यावरून राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलंय। यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आम्ही जीव तोडून महाराष्ट्र हितासाठी काम करायला तयार आहोत असा पुनरुच्चार राऊतांनी केलाय। राज ठाकरेंनी एक विषय मांडला, त्यावर काही क्षणात उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला। तो प्रतिसादही महाराष्ट्राच्या हितासाठी होता। यामध्ये अटी शर्ती कुठे आल्या असं राऊतांनी म्हटलंय। मात्र काही लोकांना हे भाऊ एकत्र आलेले नको असतात, त्यामुळे हे असे काटे मारत असतात असं देखील संजय राऊत म्हणाले। माननीय उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला, तो प्रतिसाद सुद्धा महाराष्ट्र हितासाठी होता। आता ह्याच्यामध्ये अटी शर्ती वगैरे आल्या कुठे नाही आल्या। कोणती अट कोणती शर्त आहे? जर दोन प्रमुख नेते जे भाऊ आहेत महाराष्ट्रात, जे दोन प्रमुख नेते जे ठाकरे आहेत भाऊ आहेत, ते महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायच्या विषयांवर त्यांची सहमती होते, तर त्याच्यामध्ये फार वादविवाद करणं योग्य नाही। या मताचा माझ्यासारखा माणूस सुद्धा आहे। महाराष्ट्रद्रोही कोण आहे का महाराष्ट्र समजून घेतोय। जर तुम्हाला समजत नसेल तर माननीय राज ठाकरे यांना एक ट्रेनिंग स्कूल काढावी लागेल। आणि राज ठाकरे फार सुज्ञ नेते आहेत, त्यांनाही माहिती आहे महाराष्ट्रद्रोही कोण, महाराष्ट्रद्रोही कोण हे राज ठाकरे साहेबांनाही माहिती आहे आणि उद्धवजींनाही माहिती आहे। आणि जर काही लोकांना माहीत नसतील आणि ते ह्या चांगल्या कामामध्ये अडथळे निर्माण करत असतील तर ते परत ते महाराष्ट्र हिताचं नाही। एकनाथ शिंदेंचा संताप होऊ शकतो, देवेंद्र फडणवीस हा संताप दाखवणार नाहीत, पण आतून त्यांचं पोटात ढवळाढवळ सुरू होऊ शकते। पण त्यांनी तर असं म्हटलं की दोन भाऊ एकत्र येणार असतील तर आनंद आहे। भाजपचा आनंद हा किती खोटा असतोय आम्हाला माहिती आहे। ते आनंद पोटात माझ्या मावेना हे असं त्यांच्या जरी असलं तरी त्यांच्या पोटात आणि बघा, मी ओळखतो सगळ्यांना ओळखतो।